शेतकरी बांधवांनो नमस्कार। कपाशी पिकाची लागवड आपण जमिनीच्या प्रकारानुसार तसेच सिंचनाच्या सोयीनुसार कपाशी पिकाची लागवड करत असतो। आपण कपाशी पिकाची लागवड हलक्या स्वरूपात जमिनीमध्ये किंवा कोरडवाहू क्षेत्रामध्ये आपण कपाशी पिकाची लागवड 3x2 किंवा 3x3 या अंतरावर करत असतो। आपण मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये कपाशी पिकाची लागवड 4x1.5 किंवा 4x2 या अंतरावर करत असतो। तर भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये बागायती क्षेत्र असेल तर आपण कपाशी पिकाची लागवड 5x1.5 किंवा 5x2 या अंतरावर आपण कपाशी पिकाची लागवड करत असतो। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकाची लागवड केल्याच्या अंतरानुसार व आपल्या कपाशी पिकाला सरासरी आपल्या कपाशी पिकाला 30 पासून 100 पर्यंत बोंडे असताना आपल्याला एकरी उत्पादन किती होऊ शकतं याविषयी थोडक्यात माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कपाशी पिकाची लागवड 3x3, 4x1.5, 4x2, 3x2, 5x1.5, 5x1 या अंतरावर कपाशी पिकाची लागवड केली असता आपल्याला या अंतरानुसार आपल्या एका एकरामध्ये झाडांची संख्या किती बसेल व त्यानुसार आपल्या कपाशी पिकाच्या बोंडाच्या संख्येनुसार आपल्याला एकरी उत्पादन किती होईल याविषयी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आपल्याला कपाशी पिकाचे एकरी उत्पादन करण्यासाठी 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। आपल्या एका एकरात क्षेत्रफळ किती आहे, त्यानंतर आपण कपाशी पिकाची लागवड किती अंतरावर केली आहे, त्यानंतर आपल्या कपाशी पिकाची एका एकरामध्ये झाडाची संख्या किती व एका झाडाला बोंडाची संख्या किती। शेतकरी बांधवांनो, त्यासाठी आपल्याला एका एकराचे क्षेत्रफळ माहीत असणे खूप गरजेचे आहे। शेतकरी बांधवांनो, 1 एकर क्षेत्र म्हणजे 40 गुंठे, 1 गुंठा हा 1089 स्क्वेअर फूटचा असतो, त्याप्रमाणे 40 गुंठ्याचे होतात 43,560 स्क्वेअर फूट। शेतकरी बांधवांनो, आपल्याला एकरी झाडाची संख्या काढण्यासाठी आपला एका एकराचे क्षेत्रफळ त्याला आपण लागवडीचे अंतर याने डिवाइड करायचे। समजा आपण कपाशी पिकाची लागवड ही 3x3 या अंतरावर केली आहे, तर 3 × 3 9, 43,560 स्क्वेअर फूटला जर आपण 43,560 स्क्वेअर फूटला आपण 9 स्क्वेअर फूटनं भागितले तर आपल्याला एका एकराची झाडाची संख्या भेटणार आहे। आपण 3x3 या अंतरावर कपाशी पिकाची लागवड केली असता आपल्याला एका एकरामध्ये झाडाची संख्या ही 4,840 बसणार आहे। आपण 3x2 या अंतरावर कपाशी पिकाची लागवड केली असता आपल्या एका एकरामध्ये झाडांची संख्या 7,260 बसणार आहे व 4x1.5 या अंतरावर कपाशी पिकाची लागवड केली असता आपली एकरी झाडाची संख्या 7,260 बसणार आहे। तर आपण 4x2 या अंतरावर कपाशी पिकाची लागवड केली असता एका एकरामध्ये आपले 5,445 झाडं बसतात आणि 5x1.5 या अंतरावर कपाशी पिकाची लागवड केली असता आपल्या एका एकरामध्ये 5,808 झाडं बसतात। तर 5x2 या अंतरावर कपाशी पिकाची लागवड केली असता 4,356 एका एकरामध्ये बसतात। तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपल्याला आपल्या लागवडीच्या अंतरानुसार एकरी झाडाची संख्या भेटते। कपाशी पिकाचे बोंड हे वेगवेगळ्या कंपनीचे प्रतिनिधी त्यांच्या एका बोंडाचे वजन हे 6 ते 8 ग्रामपर्यंत सांगतात। आपण सरासरी एका बोंडाचे वजन जर 5 ग्राम धरले तर जर आपल्या कपाशी पिकाला 30 बोंडे असतील तर आपल्याला 5 ग्राम गुणिले 30 म्हणजे जवळपास आपल्या एका झाडाला 150 ग्राम कापूस भेटणार आहे। जर 40 बोंडे असेल तर एका झाडाला 200 ग्राम कापूस भेटणार आहे। 50 बोंडे असेल तर एका झाडाला 250 ग्राम कापूस भेटणार आहे। 60 बोंडे असेल तर एका झाडाला आपला 300 ग्राम कापूस भेटणार आहे। 70 बोंडे असेल तर एका झाडाला आपल्या 350 ग्राम कापूस भेटणार आहे। 80 बोंडे जर आपल्या एका झाडाला असेल आणि एका बोंडाचं वजन जर 5 ग्राम पकडलं तर आपल्या एका झाडाला कापूस हा 400 ग्राम होणार आहे। व एका झाडाला जर आपले 100 बोंडे असतील व एका बोंडाचे वजन जर 5 ग्राम पकडले तर आपल्याला एका झाडापासून 500 ग्राम कापूस भेटणार आहे। शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपल्याला एका एकरामध्ये झाडाची संख्या माहीत झाली व 30 बोंडे असेल 40 बोंडे असेल तर आपल्याला एका झाडापासून किती कापूस भेटतो हे सुद्धा माहीत झाले। तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपल्याला एका झाडापासून किती कापूस निघतो हे सुद्धा माहीत झाले व आपल्या एका एकरामध्ये झाडाची संख्या किती आहे हे सुद्धा माहीत झाले। आता आपल्याला एका एकरी उत्पादन काढण्यासाठी आपल्याला एका झाडाचा निघणारा कापूस त्याला गुणिले एका झाडाची संख्या हे जर केलं असता आपल्याला एकरी उत्पादन मिळणार आहे। आपण जर कपाशी पिकाची लागवड ही 3x3 या अंतरावर केली असेल तर आपल्या एका एकरामध्ये 4,840 झाडं बसणार आहे। आपण एका बोंडाचे वजन 5 ग्राम पकडले 30 बोंड असेल तर आपल्याला एका झाडापासून जवळपास 150 ग्राम कापूस भेटणार आहे। त्यामुळे एका झाडापासून 150 ग्राम कापूस तर 4,840 झाडापासून किती कापूस, त्यामुळे आपल्याला येणाऱ्या वजनाला एकरी झाडाच्या संख्येने गुणाकार करायचा आहे, त्यानंतर आपल्याला एकरी उत्पादन भेटेल। तर शेतकरी बांधवांनो, आपण कपाशी पिकाची लागवड 3x3 या अंतरावर केली असता आपल्या शेतामध्ये जर एका कपाशीच्या एका झाडाला सरासरी 30 बोंडे असेल तर आपल्याला एकरी 7 क्विंटल ते 7.5 क्विंटल उत्पादन होऊ शकते। 40 बोंडे असेल तर 9.5 क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला होऊ शकते। 50 बोंडे असेल तर एकरी 11.5 ते 12 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते। 50 बोंडे असेल तर एकरी 12 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते। 60 बोंडे असेल तर एकरी 14.5 पर्यंत उत्पादन आपल्याला होऊ शकते। 70 बोंडे असेल तर एकरी आपल्याला 17 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते। 80 बोंडे असेल तर एकरी आपल्याला 19 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते व 100 बोंडे असेल तर आपल्याला एकरी 24 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। शेतकरी बांधवांनो, आपण 3x2 किंवा 4x1.5 या अंतरावर आपण कपाशी पिकाची लागवड केली असता आपले एकरी झाडाची संख्या सारखीच भेटते, कारण 3 × 2 6,
4 दीड 6 म्हणजे एकाच एकरामध्ये आपली सारखी झाडाची संख्या बसते। अशा वेळेस जर आपल्या कपाशी पिकाला 30 बोंडे असेल तर आपल्याला एकरी 10.5 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते। 40 बोंडे असेल तर एकरी 14.5 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते। 50 बोंडे असेल तर एकरी 18 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते। 60 बोंडे असेल तर एकरी 21 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते। 70 बोंडे असेल तर एकरी 25 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते व 80 बोंडे असेल तर आपल्याला 29 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। 100 बोंडे असेल तर आपल्याला एकरी 36 क्विंटलपर्यंत उत्पादन हे होऊ शकतं। शेतकरी बांधवांनो, जर आपल्या कपाशी पिकाची लागवड आपण 4x2 अंतरावर केली असता आपल्याला कपाशी पिकाला 30 बोंडे असेल तर आपल्याला एकरी 8 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। 40 बोंडे असेल तर एकरी 10.5 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। 50 बोंडे असेल तर एकरी 13.5 क्विंटल उत्पादन हे होऊ शकतं। 60 बोंडे असेल तर एकरी 16 क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पादन होऊ शकतं। 70 बोंडे असेल तर एकरी 19 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। जर आपल्या कपाशी पिकाची आपण 4x2 अंतरावर लागवड केली असेल व आपल्या कपाशी पिकाला 80 बोंड प्रति झाड असेल तर आपल्याला एकरी 21 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं व 100 बोंडे असेल तर एकरी 27 क्विंटलपर्यंत उत्पादन हे आपल्याला होऊ शकतं। शेतकरी बांधवांनो, यानंतर आपण कपाशी पिकाची लागवड 5x1.5 अंतरावर केली असेल आपल्या एका एकरामध्ये 5,800 झाड बसतात। जर आपण एका झाडाला 30 बोंडे पकडले तर आपली एकरी 8.5 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। जर आपण 40 बोंडे पकडले तर आपल्या एकरी 11.5 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। 50 बोंडे पकडले तर एकरी 14.5 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। 60 बोंडे असेल तर एकरी 17.5 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। 70 बोंडे असेल तर एकरी 20 क्विंटलपर्यंत आपलं उत्पादन होऊ शकतं। 80 बोंडे असेल तर आपल्या एकरी 22 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं व 100 बोंडे असल्यास आपल्याला एकरी 29 क्विंटलपर्यंत उत्पादन हे होऊ शकतं। शेतकरी बांधवांनो, जर आपण कपाशी पिकाची लागवड ही 5x2 अंतरावर केली असेल व आपल्या कपाशी पिकाला 30 बोंडे असेल तर आपल्याला एकरी 6.5 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। 40 बोंडे असेल तर एकरी 8.5 ते 9.5 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। 50 बोंडे असेल तर एकरी 10.5 ते 11.5 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। 60 बोंडे असेल तर 13 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। 70 बोंडे असेल तर आपल्याला 15 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। 80 बोंडे असेल तर आपल्याला 17 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं व 100 बोंडे असेल तर आपल्याला एकरी 21 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं। शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपल्याला कपाशी पिकाच्या लागवडीच्या अंतरानुसार व बोंडाच्या संख्येनुसार आपण एकरी उत्पादन काढू शकतो। यामध्ये शेतकरी बांधवांनो, जेव्हा आपण कपाशी पिकाला 80 किंवा 100 बोंडे पकडतो तेव्हा आपले जे एकरी ॲव्हरेज ज्या फॉर्म्युल्यानुसार जे ॲव्हरेज ते एकरी ते जवळपास काही वेळेस 24 क्विंटल, 36 क्विंटल, 27 क्विंटल, 29 क्विंटल, 33 क्विंटल इतक्यापर्यंत येतात। तर बरेच शेतकरी बांधव असे म्हणतील की आता आम्ही एवढ्या दिवसात शेती करतो, आम्हाला तर एवढी एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन येते आणि तुम्ही तर सांगता की एवढं 35 ते 36 क्विंटल उत्पादन शक्य नाही। तर शेतकरी बांधव सांगतात की आमच्या कपाशी पिकाला हे 100 बोंडे लागेल आहेत। मग माझा असा प्रश्न आहे की जर 100 बोंडे असेल, एका बोंडाचं वजन 5 ग्राम असेल तर आपल्याला एवढा कापूस का होत नाही? याविषयी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी आपला हा व्हिडिओ आवडलाच जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा। चॅनलला पहिल्यांदा आले असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।